पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। शास्त्र म्हणेल सांडावे, ते राज्यही तृण मानावे। जे घेववी ते न म्हणावे, विषही विरुद्ध। शास्त्र हे तुमच्या आमच्या जीवनाकरता प्रमाण ठरलं जातं, कारण शास्त्रनिहाय वर्तन जर झालं तर ते आपल्या हिताचं आहे। मनुष्यजीव मनुष्यत्वाला प्राप्त झाला, ते ईश्वराची इच्छा आहे की त्यांनी मला प्राप्त करून घ्यावं, मला प्राप्त करून घेण्याचं साधन करावं। मग साधन मोहगम करावं का, तर ते शास्त्रनिहाय करावं। शास्त्र साधन कसं करावं ह्याचा विधी शिकवतं। म्हणून मनुष्याच्या ठिकाणी परमार्थाची इच्छा असावी, परमार्थ कसा करावा ह्याचं विधी असावा, आणि या दोन्हीला समजून देणारं शास्त्र आहे म्हणून विचार असावा। शास्त्र हा विचार आहे। कसा विचार आहे तर सद्विचार आहे। सद्विचारानं सद्वस्तू प्राप्त होणार आहे। सद्वस्तू प्राप्त करून घेणं हेच एक काय आहे मनुष्य जीवाचं कार्य। वास्तविक काय आहे की मनुष्य या असलेल्या आपल्या दिलेल्या शरीराचा उपयोग जर काही करत असेल तर परमार्थासाठीच आहे। त्याच्यासाठी तुकोबाराय सांगतात की दिली इंद्रिये हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण, नासे जीवपन भवरोग। म्हणजे काय झालं तर हे सगळं त्यासाठी हे त्याचं भांडवलच आहे। आपल्या दृष्टीने काय आहे की हात पाय बाकीच्या सगळ्या झालं वाचा, हे सगळं व्यवहारच समजतो आपण। पण तो व्यवहार आहे तो कशा करता तर शरीराला जी काही तेवढी गरज आहे तेवढा पुरा करता। मग जे काही असतं, आता शरीर म्हणलं की जसं आपण जर सायकल वापरत असेल, मग सायकलची हवा पाणी पाहणं, त्याचं पुसणं हे काम आहेच की। सायकल जर वापरायची असेल तर तिची सगळी काय पुसणं वगैरे सगळं करावं लागतं, तसं शरीराचं तेवढं करावं लागतं। म्हणून बाकीचे व्यवहार ठरतील, पण मुख्य हे आहे। तेव्हा हे मुख्य काय आहे हे सांगणारं शास्त्र आहे, आणि त्या शास्त्राला इतकं प्रमाण द्यायचं, इतकं महत्त्व दिलं आहे की जे काही शास्त्राने सांगितलं आहे की शास्त्र म्हणेल ते सांडावे, हे सोड म्हणलं की सोडलं। मग ते कसं आहे काय आहे हे महत्त्वाचं नाही। मग त्याच्याकरता काय आहे की सांगतात की देव जोडे तरी करावा अधर्म। हे जरी म्हणत असले तर अधर्म कोणता अधर्म करावा की देव प्राप्तीकरता करत असलेल्या साधनाला जे विरुद्ध आहेत ते श्रेष्ठ जरी असले तर त्या काळात तो अधर्म आहे। पण तो अधर्म कसं आहे की जसं लहान मुलं औषधं घेत नाहीत, गोळी घेत नाहीत, मग काय करायचं तर साखर घ्यायची आणि साखरेत गोळी टाकायची आणि त्याला द्यायची। काय होतं तर एवढ्या मोठ्या साखरेत एवढीशी गोळी कुठं कडू होतं ते कळलं नाही। तसं आपलं अधिक पुण्य झाल्यावर एवढं तेवढं काय असेल ते असेल, पण ते काय झालं या पुण्यानं त्याला संपवलं। पण पुण्यप्राप्तीकरता आचरण तसं आहे, आणि जरी असं सांगितलं असलं तरी सतत नाही, प्रसंगापुरतं आहे। सतत नाही ते धर्म अधर्म करायचा, प्रसंगापुरतं आहे। आता जर काही असेल तर जसं आपण पाहिलं की राम म्हणजे धर्मच। मग एकदा का सांगितलं वडिलांनी की मी वचन दिले की जे काही तुझा भाऊ असेल त्याला राज्य देईन आणि तुला वनवासाला पाठवेन,
मग भरत किती जरी आला की जाऊ द्या, मी परत तुम्हाला न्यायला आलो आहे, हे द्या विचार सोडून मी माझ्या आईला पुन्हा समजूत घालून तिला बदलायला लावेन. राम म्हणले नाही म्हणजे नाही. परत काय झालं, दुसरं सांगितलं, अहो दशरथ राजा आता तुमचं नाव घेत घेत संपले. म्हणले असू दे, तू आहेच, तू कर त्यांचं सगळं. हे सगळं काय आहे की धर्म आहे, आणि धर्माप्रमाणे त्यांनी वागल्यानंतर ते राज्यही तृण मानावे. मग त्याने काय केलं, त्या राज्याला सुद्धा गवतासारखं समजून ठुंकून दिलं किंवा टाकून दिलं. एकंदरीत काय आहे की राज्यच का सांगितलं, तर राज्य अतिशय काय आहे की सर्व भोगानं युक्त असतं म्हणून. आता इथं कसं आहे की ज्या ज्या गोष्टी तुमच्या योग्यतेच्या आहेत आणि त्या करायच्याच आहेत, त्यावेळेस जे कोणी त्याच्यासाठी अडीअडचणीचं आहे ते बाजूला सारावं. म्हणजे जसं तुमची परमार्थाची वेळ आहे, त्यावेळेस किती जरी कोणी कितीही नळ घेऊन आणि काही काम घेऊन आलं तरी तेवढा वेळ आपला आहे. सकाळचं वाचन म्हणा, संध्याकाळचा हरिपाठ म्हणा, तुमचं ध्यानधारणा म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी त्या म्हणजे त्या नियमातच राहू द्यायच्या. त्या नियमाला बाधा होणारं काही जरी असलं तरी नको. असं जर झालं तर एक ग्रस्त काय करायचे की आंघोळीला गेले आणि तांब्या अंगावर घेतला की हरिपाठाला सुरुवात करायची. पहिल्या तांब्यापासून जेवढं काय हरिपाठ होत असेल तर व्हायचा, आणि मग पहिलं दुसरं वस्त्र नेसून गंध लावूस तो सगळा हरिपाठ व्हायचा. ही सतत चालू, त्यांनी नियमच कधी मोडला नाही. आजारी पडले तरी आंघोळ, आणि तरी पण काय आहे हरिपाठ म्हणायचाच. शेवटी काय झालं, ते गेले देवाघरी गेले, आणि मग शेवटची आंघोळ म्हणून त्यांना बाहेर आणलं. अंगावर पाणी टाकल्याबरोबर हरिपाठ चालू झाला. म्हणजे मृत तो सुद्धा पुन्हा त्यावेळेस हरिपाठ म्हणायला लागलं. हरिपाठ झालं की पुन्हा ते शरीर पडलं. काय झालं तर ही प्रतिक्षिप्त क्रिया, शरीराला ती क्रिया करण्याची सवय लागल्यामुळं शरीर आता निर्जीव झालं असलं तरी त्या प्रतिक्षिप्त क्रियेनं उठलं आणि कार्य करून गेलं. हे जसं आहे तसं नियम एकदा पाळला की त्या नियमाप्रमाणे जाणं हे शास्त्र शिकवतं. जे घेववी ते न म्हणावे विषही विरुद्ध. आता जर त्या ठिकाणी हे घ्याच म्हणून सांगितलं असलं तर असं आहे की जे काही औषध असतं त्यात औषधामध्ये काही विरोधीसुद्धा भाग असतात. पण तुमच्या एखाद्या म्हणजे जसं म्हणतात की नाही विषानं विष उतरतं, तसं आहे. मग त्याच्याकरता तेवढं विष त्या औषधातून दिलं जातं की जेणेकरून तुमचं विष उतरल. हे जसं आहे ते शास्त्राप्रमाणे सांगितलं तर तेही घ्यायचं आहे. आयसिया वेदैक निष्ठा झालिया जरी सुबटा, तरी के आहे अनिष्ठा भेटणे गा. तरी एकंदरीत आपली परिपूर्ण निष्ठा एकदा शास्त्रावर असली, वेदावर असली की मग त्या निष्ठेनं सगळं चाललेलं असतं. निष्ठा म्हणजे काय, निष्ठेचे अनेक अर्थ निघतात. निष्ठा म्हणजे आस्था, निष्ठा म्हणजे श्रद्धा, हे सगळे. आता निष्ठा म्हणजे याच मार्गाने जायचं हे निश्चित झालेलं आहे. तेव्हा त्यावेळेस त्या मार्गाने जायचं हे निश्चित झालं, तो मार्ग कधी सोडायचा नाही असा नियम पक्का झाला की मग मात्र तुम्हाला ते शास्त्र उपयुक्त ठरल. आता वेदाप्रमाणे वागला तर त्याचं अनिष्ट कधीच होणार नाही. सगळ्यात अनिष्ट कोणतं आहे तर आपण पुन्हा पुन्हा जन्म मरणाला येतो, हेच अनिष्ट आहे. मनुष्याच्या ठिकाणी द्वैत भाव आहे तोवर दुःख आहे. द्वैत संपलं तर दुःखच नाही. कारण का, जे गृहीत धरले आणि जे पाहिजे ते नाही मिळालं की दुःख असतं. पण गृहीतच धरायचं नाही, पाहिजे पाहिजे म्हणायचं नाही, मग कसं दुःख आहे. हे काय झालं, हे अगोदरपासून त्याची तयारी झाली म्हणजे मग त्याच्या ठिकाणी त्याला काय जे पाहिजे ते दुःखाचं कारण संपलं. आता शास्त्रानं काय केलं तर शास्त्रानं तुमची निष्ठा कायमची पाहिली की तुमच्याजवळचं अनिष्ट बाजूला केलं. पै अहितापासून काढिती हितदेवोनी वाढविती
नाही श्रुती परवती माऊली जगा. आता जे काही श्रुती आहे म्हणजे वेद आहेत, त्या वेदाचं महत्त्व सांगणारी ही ओवी. एक प्रकारे ह्या ओवीला वेदाची किंवा श्रुतीची व्याख्या म्हणायचं. श्रुती काय आहे? श्रुती म्हणजे वेदाचे श्लोक, वेदाच्या सगळ्या असलेल्या ऋचा. त्या कशासाठी? तर आपल्या हितासाठी. पण दोन गोष्टीत. कारण काय असतं, जरा लहान मुलगा जरी असला ना, 5 वर्षाचा 6 वर्षाचा, बोलतो चांगला, आमकं करू नको म्हणलं त्याला की का, तो लगेच म्हणतो का करू नको. म्हणजे करू नको याचा अर्थ का म्हणजे का ते सांगता आलं पाहिजे. हे करावं आणि ते करू नको. मग का करू नको आणि का करायचं, ह्या दोन्ही गोष्टी सांगणं हे गरजेचं पडतं. तुला काय करायचं आहे आम्ही सांगतो ऐक. आता त्यांनी तसं झालं खरं, पण त्याचं ते अर्धवटच राहिलं ना. का करू नको म्हणलेलं हे राहतंच. आणि जर त्याला का करू नको हे जर समजून सांगितलं तर का करायचं हे त्याला पक्कं कळेल. मग मात्र त्याला पक्कं कळेल. अशा तऱ्हेनं हे जे काही आहे ते आपल्याजवळ श्रुती माऊली काय करते तर हित शिकवती. हित कोणतं आहे? तर हित एकच आहे की जे जे काही आपण मनुष्य जीव म्हणून आलेलो आहोत ते आपल्या ठिकाणी निर्माण झालेला हा जो जीव आहे हा जीव नसून ब्रह्मच आहे. मग जीवाचं ब्रह्माचं ऐक्य हेच हित. आता जर काय आहे की जीव हा का निर्माण झाला, तर जीव निर्माण झाला त्याला मीपणा आला म्हणून, मीपणानं अनेक माझं गोळा केलं म्हणून मग गैरसमज झाला आणि त्याचं नाव जीव झालं. म्हणून मग वाया कल्पना हे नाव, एरवी वाया मन हे नाव, एरवी कल्पनाची सावयव, जेने संगे जीव दशा वस्तू. जीवदशा का झालं तर कल्पनेला सांभाळलं. मग मी नावाची कल्पनाच आहे ना. मग ही सुटली तर सगळं सुटल हे कळून देण्याकरता श्रुती. आणि नुसतं नाही तर तुम्ही ह्यातनं बाजूला राहिलात म्हणून तुम्ही दुःखीत. जीव ब्रह्माचा भेद जोपर्यंत आहे तोवर दुःखी. मग काचं उत्तर आलं. अहित कशात आहे त्याचं उत्तर मिळालं. हित कशात तर जीव ब्रह्म ऐक्यामध्ये हित आहे. हे दोन्ही गोष्टी श्रुतीने सांगितलेल्या आहेत. म्हणोनी ब्रह्मेशी मेळवी तव हे कोणे न संडावी, आगा तुवाही ऐकावी भजावी विशेषेशी. तेव्हा श्रुती माऊली आपल्याला जर काही असेल तर ब्रह्मापर्यंतच नेऊन सोडणारी, ब्रह्मरूप करणारी आहे. तो काय आहे की जो मार्ग आहे तो तिथंच जाऊन पोचतो. श्रुतीचं मुख्य घोषवाक्यच आहे आता तो ब्रह्मजिज्ञासा. ब्रह्माबद्दलचं जे काय आम्ही तुम्हाला सांगतो मग ते यथार्थ कळलं म्हणजे तुम्ही त्याला घ्यालच. अशा तऱ्हेनं त्या ब्रह्माला मिळवणारी ही श्रुती असल्यामुळं हे अर्जुना तू तिच्याच ठिकाणचं सांभाळ कर, तिच्याबद्दलची निष्ठा ठेव आणि तिला विशेष लक्ष दे. म्हणजे बाकीच्यापेक्षा जास्तीत जास्त महत्त्व श्रुतीला दे. जे आजी अर्जुना त्वा येथे करावया सत्यशास्त्रे सार्थे जन्मलाशी बळार्थे धर्माचेनी. तेव्हा एकंदरीत हे सगळ्या गोष्टी अशाच आहेत बघा. तारतम्य भाव याला म्हणायचं. आपण का जन्माला आलो हा जर काही विचार आपल्या ठिकाणी असेल तर ते शास्त्र आपल्यापुढं मांडणी करतं. काय मांडणी करतं? आपल्याला असं वाटतं की आम्ही आलो जन्माला. आलो असं नाही, आम्ही अनेक जन्म फिरत फिरत आलो आहे. आणि अनेक जन्मानंतर आता जो जन्म आम्हाला प्राप्त झाला आहे ते जन्म प्राप्त होण्याचं कारण आहे मागं कुठंतरी आमच्याकडून काहीतरी धर्मच घडलेला आहे आणि म्हणून हा जन्म आम्हाला प्राप्त झाला. आता त्याच्याकरता ह्या जन्मात शास्त्रांनी जे सांगितलं आहे तेच सत्य. मग जसं संत महात्मे म्हणतात का नाही की आम्ही काय आहे बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. म्हणजे ऋषी काय बोलतात तर ऋषी शास्त्र बोलतात. तर शास्त्र जे आहे तेच आम्ही वागायला आलो, तेच आचरण करायला आलो. ज्याप्रमाणे शास्त्राच्या प्रमाणे आचरण केलं ते सत्य आचरण आहे, सदाचरण त्याला म्हणायचं. आणि त्याच्याकरता तुझा जन्म आहे, तो त्याकरता जन्माला आला. एक
आपल्याला कशी सारणी लावता येते की आपण आलो, जन्माला आलो आणि आपली जर परमार्थाकडं वृत्ती वळाली, लक्ष तिकडे गेलं, आपल्याला परमार्थ करावा आवडू लागला किंवा करू लागला, या करण्यामध्ये कधीही हायगई नाही, कधी कुठलं काय आहे की दुसरं महत्त्वाचं ठरून इकडं तिकडे गेलो नाही. असं जर झालं तर मात्र जे काही असेल ते आपलं चालतं. याचा अर्थच असं झालं की आपली पूर्वीचं काहीतरी आणि त्या ऋणानुबंधानं हा मनुष्यदेह मिळाला. मग तुझ्या ठिकाणी सुद्धा ते सांगतात की जन्मलासी बळार्थे धर्माचे नि, तू धर्माच्या बळाने जन्माला आलास आणि त्यामुळं तुला धर्म पाळावा लागेल नाही, तुझ्याकडून पाळून घेतला जाईल. आणि धर्मानुज हे ऐसे बोधेचे आले या पैसे म्हणून आनारिसे करू नये. तेव्हा एकंदरीत हे सगळं जर काही असेल तर तू धर्म पाळण्याकरता आलेला आहेस आणि धर्म पाळणं हेच जर तुझं काही कार्य महत्त्वाचं असेल तर मात्र तू जसं धर्म सांगतो तसा वागशील. कारण तुझ्या ठिकाणी अंतरांगामध्ये जन्मापासून धर्म जर आत शिरलेला आहे तर तोच त्याप्रमाणे धर्माप्रमाणे वागणार तू आहेस. तुझ्या ठिकाणी काय आहे की आता धर्माबद्दलची गोडी, धर्मावरचीच आवड आहे म्हणून तू धर्माप्रमाणे वागणार आहे. एक आणि माऊलीने गंमत अजून केली की धर्मानुज, तू धर्मराजाचाच भाऊ आहेस. तो धर्म आहे, त्याचं युधिष्ठिर नाव आहे, पण धर्म का तर धर्माप्रमाणे वागणार आहे. म्हणून जर काय असेल तो त्याचाच भाऊ आहेस. त्याप्रमाणे तू सुद्धा काय करशील की जे काही धर्म आहे तेच पाळशील. कार्य विवेकी शास्त्रेची करावी पारखी, अकृत्य कुडे ते लोकी वाळावे गा. एकंदरीत आता शास्त्र म्हणजे काय आहे की तुम्हा आम्हाला काय करावं आणि काय करू नये हे सांगतं. म्हणून कार्य आणि अकार्य, कार्य याचा अर्थ करा आणि अकार्य म्हणजे हे करू नका म्हणू नये. हे काय होतं की जसं एखादी गोष्ट आहे आणि ती अहिताची पण इच्छा मात्र बळावलेली, इच्छा सांगते मला हे पाहिजेल, मला हे पाहिजेल. अशा वेळेस विधीप्रमाणे पाहता पाहता हे अकार्य समजावून ते करूच नये. किती इच्छा बळावली असेल, काही इच्छा आहे, मन तिकडेच निघालं, इंद्रिय तिकडे निघालीत, तरीसुद्धा त्याच्यापासून दूर राहायला, संयम पाळला, स्वतःला शास्त्राचं नियमन घालून घेतलं तर ते जे अकृत्य होतं, अकार्य होतं, ते होण्यापासून जे झालं असतं ती शिक्षा, तो दंड किंवा ते पाप ते झालंच नाही. का तर ते शास्त्राप्रमाणे ते सोडून दिलं म्हणून. मग आता त्याच्याकरता जे काही अकृत्य ते वाईट समजावं आणि ते टाळावं. हे कशाकरता तर लोकी वाळावे गा. तू जर यथार्थतेने वागला तर तू लोकसंग्रह केला. म्हणजे आपण हित पाहत असताना जसं स्वतःचं पाहतो, जसं कुटुंबाचं पाहतो, तसं समाजाचंही पाहतो. मग ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याप्रमाणे काही वेळेला काय असतं, कोण धर्माचरण करतं त्याच्याकडं बघून माणसं चालतात, कारण आपल्याला कळत नाही. पण ह्याने काय केलं बघू. असं सांगतात पूर्वी की वास्कर महाराजाकडे एक बैल होता, जुने सगळ्यात पूर्वीचे वास्कर महाराज. ते त्यांच्या गावावरून पंढरपूरच्या वारीला जाताना त्या बैलावर जे काय लागत असेल तो शिदा घेऊन जायचा. ते स्वतःचा शिदा घ्यायचे आणि तिथे गेल्यावर काय असेल द्वादशीची पंगत हे ते घालायला सुद्धा शिदा बरोबर ठेवायचा. तिथं जे जवळ पंक्तीला बसतील त्यांना खाऊ घालायचे. पण तो सतत वारी करत असल्यामुळं तो बैल त्यांच्याबरोबर त्यांच्या संगतीनं अत्यंत पावन झालता. व्हायचं काय, परत पंढरपूरला निघून वारी करून परत घरी जाऊस्तोवर मधले 15 दिवस संपून जायचे. म्हणजे वद्यवारी कुठंतरी मधीच व्हायची. कोणी राहा महाराज म्हणलं तर राहायचं थोडंफार. मग वद्य एकादशीमध्येच कुठंतरी गावी जायच्या अगोदर. पण त्यावेळा जर 2 एकादशी आल्या तर कसं काय, तेव्हा इतकं सुशिक्षित नव्हते लोक, पंचांग कळत नव्हतं, नाही कोणी सांगणारं. मग काय करायचं, मग ज्या गावात ह्यांचा मुक्काम असायचा तिथले लोक पाहायचे
आज बैलांनी वैरण खाल्ली, कडबा खाल्ला तर मग एकादशी नाही, आणि काय खाल्लं नाही तर एकादशी आज. कारण तो बैल एकादशीला काही खातच नसायचा आणि खरंच त्याप्रमाणे एकादशी शोधली जायची. हे काय पाहिलं आपण की त्यांच्या ठिकाणी जे जे काही आहे ते शास्त्र जागणारे जे असतात त्यांच्या संगतीत त्या संगतीप्रमाणे वागणं होतं. आता त्या ठिकाणी त्यांनासुद्धा सवय लागते. मग जसं हे उदाहरण आहे तसं माऊलीबरोबरचा रेडा ते त्याचीच ती उदाहरणं आहेत. आता त्याच्याकरता हे वागणं कसं झालं तर लोकसंग्रहार्थ झालं. म्हणजे लोकाला कळायला लागलं ना. त्या लोकांना त्यावेळेस कळत नव्हतं, कोणाला विचारावं त्याच्यापेक्षा समक्ष दिसायचं. आणि मग न विचार मग एकाने एकाला सांगता सगळ्या गावात व्हायचं ना, अरे आज एकादशी, बैलांनी वैरण खाल्ली नाही, बैलांनी काही खाल्लं नाही, सगळ्या एकमेकाला सांगायचे. मग कृत्यपणे खरे निघे ते तुवा आपुलेनी अंगे, आचरवणी आदरे चांगे सारावे गा. त्यामुळं जे जे काही असेल करायचं आहे ते जर तू केलं तर लोक तुझ्याकडं पाहतील. तू जसा करतो, जसं वागतो तसं लोकांना त्याप्रमाणे वागायला मिळेल. म्हणून आपलं किंवा साधू संतांचं वागणं स्वतःच्यासाठीच नसतं, तर लोकसंग्रहासाठी असतं. मग त्यांना जसं जसं वडील आचरण करतात तसं बाकीचे सगळे आचरण करतात. ही भगवद्गीतेची शिकवणूक असल्यामुळं या सगळ्या आचरणानं तुझ्या ठिकाणी जे लोकसंग्रहाचं वर्तन होईल आणि ते सगळ्याला काय आहे प्रमाण ठरेल. विश्वप्रामाण्याची मुदी आजी तुझ्या हाती असे सुबुद्धी, लोकसंग्रहासी त्रिशुद्धी योग्यस्तू. तेव्हा हे सगळं जे आहे ते विश्व तुझ्या वागण्याला ठरून प्रमाण ठरवल. हे शास्त्रप्रमाणे, पण शास्त्र आचरण करणारा सुद्धा प्रमाण झाला. आणि तू जर त्याप्रमाणे आचरण करू लागला, कारण तू धर्माप्रमाणे जन्माला आला, तू सुबुद्धीचा आहेस, तुला शास्त्रनिष्ठा आहे. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी तुझ्याकडे काय करतील, तुझ्या आचरणानं ते प्रमाण ठरतील. आणि त्यात तुझ्या आचरणाकडं पाहून लोकसुद्धा त्याप्रमाणे आचरण करतील. एवम आसुरवर्ग आघवा सांगोनी येथीचा निगावा, तोही देवे पांडवा निरोपिला. एकंदरीत या अध्यायात जसं सांगता शेवटी चाललेला जो काही होता आसुरा संपत्तीचं वर्णन ते सगळं संपलं. आणि शेवटी अर्जुनाला सांगितलं की आता ह्या असल्या आसुरी संपत्तीकडे वळू नको, तिकडे लक्ष नाही, तर महत्त्वाचं कोणतं आहे तो निरोप तिथं दिला. यावरी तो पंडूचा कुमरू सद्भावो जीवीचा, पुसेल तो चैतन्याचा कानी ऐका. आता एकंदरीत हे सगळं ऐकलं म्हणजे अर्जुन आणि भगवंत यांचा संवाद संपला असं नाही. अर्जुन नक्की अजून काहीतरी प्रश्न विचारेल आणि पुढच्या प्रश्नाचं उत्तर देण्याकरता भगवंताला त्या ठिकाणी काय करावं लागेल, बोलावं लागेल. म्हणजेच भगवंताचं बोलणं म्हणजे प्रत्यक्ष चैतन्यच कानाने ऐकल्यासारखं आहे. हे पुढं अजून घडणारच आहे. संजय व्यासाची या निरोपा, तो वेळू फेडीला तया नृपा, तैसा मीही निवृत्ती कृपा सांगेन तुम्हा. आता संजयाला जे आदेश होते व्यास महर्षींचे की धृतराष्ट्राला तिथली हकीकत सांग, आणि ते सांगणं संजयानं आपलं व्रत समजून यथार्थतेनं सांगत होता. त्यामुळं जो काही तो काळ होता धृतराष्ट्राचा, तो त्या ठिकाणी ऐकत जात होता, त्याला ते ऐकायला मिळत होतं. तसंच निवृत्तीनाथाच्या कृपेनं हे जे काही चाललेलं आहे भगवद्गीतेचा अनुवाद मी तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्हालाही ते ऐकायला मिळेल. तुम्ही संत माझी आकडा, दिठीचा कराल बहुडा, तरी तुम्हा माने एवढा होईन मी. एकंदरीत पाहायला गेलं तर तुम्ही संत महात्मेच आहात, आणि तुमचा जर कृपादृष्टी माझ्याकडं आली, कृपेचा वर्षाव जर माझ्याकडं होऊ लागला, तर मी सुद्धा तुम्हाला हे जे काही गीता ग्रंथाबद्दलचं सांगणं आहे ते सांगेन. म्हणून निज अवधान मज ओळगे पसायदान,
दीजो जी समर्थ होईन ज्ञानदेव म्हणे. एकंदरीत तुमचं लक्ष देऊन ऐकणं हेच पसायदान आहे. आणि हे प्राप्त झाल्यानं मी सामर्थ्यवान होईन. आता ह्या अध्यायाच्या शेवटी माऊली म्हणतात. आपण ह्या 16व्या अध्यायामध्ये एकंदरीत पाहायला गेलं तर पहिल्या मंगलाचरणाच्या 67 ओव्या होत्या. त्याच्यामध्ये 34 ओव्यात श्रीगुरु हे ज्ञानसूर्य आहेत आणि त्यामुळं अज्ञानरूपी अंधार कसा निघून जातो हे सांगितलं जातं. आणि राहिलेल्या ओव्यामध्ये गीता ग्रंथ, त्याचं महत्त्व काय, 15व्या अध्यायामध्ये कोणता विषय झाला हे झालं. पहिला श्लोक ते 3ऱ्या श्लोकापर्यंत दैवी संपत्ती आणि त्याची लक्षणं व्यवस्थित सांगितली गेली. 4थ्या श्लोकामध्ये आसुरी संपत्तीची 6 लक्षणं सांगितली. आणि 5 आणि 6 या श्लोकामध्ये ह्या दोन्ही संपत्ती, दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती, ह्याचे परिणाम काय होतील, कोणत्या संपत्तीपासून कोणता परिणाम होतो हे सांगितलं. 7 श्लोकापासून 22 श्लोकापर्यंत आसुरी संपत्तीचं संपूर्ण तपशीलवार वर्णन केलं. किती कशा प्रकारे ते वागतात. आता भगवद्गीतेनं तेव्हा सांगितलं, त्याच्यावर माऊलीने अनुवाद केला. त्याला आता काय आहे 700-750 वर्ष झाली. आजही त्या प्रकारचे लोक आहेतच. कारण त्यांनी सांगितलंच आहे की ह्या पृथ्वीवर असे दोन्ही गोष्टी चालत राहतील. आणि 23व्या श्लोकात शास्त्राची गरज काय, 24व्या श्लोकामध्ये शास्त्र हे प्रमाण आहे, म्हणजेच विधी आहे शास्त्राने सांगितलेला. इथपर्यंत सगळं सांगितलं. इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे दैवासुरसंपत्ति विभागयोगो नाम षोडशोऽध्यायः. पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.